बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला जो 12वी इंग्रजीचा 1.7 हा जो चॅप्टर सुरू आहे, व्हाय वी ट्रॅव्हल, सिद्धार्थ अय्यर यांचा आपण व्हाय वी ट्रॅव्हल्स, आपण प्रवास का करायचा किंवा प्रवास करत असताना कोणकोणत्या गोष्टीचा बदल आपल्यामध्ये होत असतो आणि कोणत्या गोष्टी प्रवासाच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळत असतात, तर याच्याबद्दलची माहिती आपण या चॅप्टरमधून काय करत आहोत, बघत आहोत. तर बघा पेज नंबर 70 वर या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण आलेलो आहेत. तर लास्टचे जे 2 पॅसेज आहे ते आपले पेज नंबर 70 वर राहिलेले आहे. तर बघा पेज नंबर 70 वर आपण सुरुवात करणार आहोत 3 नंबरच्या पॅसेजला. पॅसेज नंबर 3. आय रिमेंबर इन फॅक्ट आफ्टर माय फर्स्ट ट्रिप टू साउथ ईस्ट एशिया more than a decade ago how I would come back to my apartment in New York and lie in my bed. तर आय रिमेंबर, लेखक म्हणते की मला आठवते 10 वर्षापूर्वी साऊथ ईस्ट एशिया म्हणजे दक्षिण पूर्व आशियाच्या माझ्या पहिल्या सफरीनंतर न्यूयॉर्कमधील अपार्टमेंटमध्ये परत आल्यावर जेट लॅगपेक्षा दुसऱ्या कुठल्याशा कारणाने मी पलंगावर जागा राहत असे, पुन्हा पुन्हा मनात उजळणी करत असे. ओके, ज्यावेळेस लेखक इथं आले होते साऊथ म्हणजे एशिया, तर त्यांना अशा पद्धतीचा अनुभव इथं आलेला होता. Kept up something more than jet lag, playing back in my memory over and over all that I had experienced and pegging wistfully through my photographs and reading and rereading my diaries as if to extract some mastery from them. Anyone witnessing this strange scene would have drawn the right conclusion I was in love. ओके, की लेखक म्हणतात की जो आठवणीचा खेळ आहे तो खेळ खूप विचित्र असतो. जे सर्व अनुभवले होते ते त्याच ओढीने उत्कंठतेने म्हणजे काढलेली जी छायाचित्रे होते ते पण लेखक काय करत होते, पुन्हा पुन्हा उलटून पाहत असे आणि माझी डायरी काय करत असेल ते वाचत असत. जणू त्यातून मला कुठल्याशा गूढ गोष्टीचा शोध घ्यायचा असावा. या विचित्र दृश्याचा जो कोणी साक्षीदार असेल त्याने यातून योग्य निष्कर्ष काढला असेल आणि मी काय झालो, त्या गोष्टीच्या प्रेमात पडलो. अशा पद्धतीनं त्यांचं प्रवास वर्णन इथं आपल्याला काय केलं त्यांनी सांगितलेलं आहे. व्हेन वी, त्यानंतर बघा नेक्स्ट पॅसेज, व्हेन वी गो अब्रॉड इज दॅट वी आर ऑब्जेक्ट ऑफ स्क्रुटिनी as much as the people we scrutinize, and we are being consumed by the culture we consume as much on the road as when we are at home. At the very least, we are object of speculation who can seem as exotic to the people around us as they do to us. आणि लेखक म्हणतात की ज्यावेळेस परदेशात जातो तेव्हा आपण जितके तिथल्या लोकांचे निरीक्षण परीक्षण करतो तितकेच आपण स्वतःही त्याच्या निरीक्षणाचे काय करत असतो, म्हणजे टिपणे वगैरे लक्ष बनत असतो. तसेच घरी आणि प्रवासात आपण ज्या संस्कृतीला स्वतःमध्ये काय करतो, ज्या कल्चरला स्वतःमध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतो, ती संस्कृती आपल्यालाही तिच्यामध्ये सामावून घेत असते. आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या दृष्टीने आपण जितके परके किंवा लक्षवेधी आणि तर्क असतो तर तो केंद्रबिंदू असतो, तितकेच तेही आपल्यासाठी तसेच असतात ज्यावेळेस आपण प्रवासाला जातो त्यावेळेस. ओके, त्यानंतर बघा नेक्स्ट पॅसेज, ऑल इन दॅट सेन्स
believe in being moved as one of the point of taking trips and being transported by. आणि त्यानंतर लेखक म्हणतात की ज्या अर्थी चालत राहणे, बिंग मूड, ज्या अर्थी चालत राहणे आणि खाजगी तसे सार्वजनिक वाहतूक मार्गाने, बिंग ट्रान्सपोर्टेड. ओके, तर वाहून नेणे हा प्रवास एक पैलू आहे असे सर्वजण काय करतात, समजतात. त्यानंतर बघा पेज नंबर 71, पेज नंबर 71 वर आपण आता आलेलो आहे. पेज नंबर 71 वरची आपण काय करणार आहोत, माहिती बघणार आहोत. तर बघा, प्रायव्हेट ॲज वेल ॲज पब्लिक मीन्स all show that tells us that our highest moments come when we are not stationary, and that epiphany can follow movement as much as it precipitates it. ओके, म्हणजेच काय की ज्या अर्थी आपण एखादं ज्याला आपण प्रवासाचा पैलू असतो की आपण खाजगी अगर पब्लिक, प्रायव्हेट अगर पब्लिक ह्या गोष्टींना काय करतोय, सार्वजनिक वाहतूकना प्रवास करतो. जे आपल्याला हेही माहीत आहे की सर्वोच्च आनंदाचा क्षण एक्सची. ओके, तर आपण जेव्हा थांबलेलो नसतो तेव्हा येतो आणि जसा साक्षात्कार स्थिर अवस्थेत असताना होतो तसंच तो गतिशील असतानाही होऊ शकतो. अशा पद्धतीची माहिती आपल्याला इथं लेखकांनी दिलेली आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट पॅसेज. व्हेन यू गो टू द मॅकडोनाल्ड आउटलुक इन क्योटो यू विल फाइंड अ टर्की मॅकबर्ग्स अँड बॅकॉन पोटॅटो पाईस. द placements offer maps of the great temples of the city, and the posters all around broadcast the wonders of San Francisco. And most crucial of all, the young people eating their Big Macs with baseball caps worn backwards and tight 501 jeans are still utterly and inalienably Japanese in the way they move, they nod their sip, their oolong teeth, and never to be mistaken for the patrons of the McDonald's outlook in Morocco and Managua. These days a whole new limbs of exotia arises outlook of wave one culture colorist and appropriates the product of another. आणि लेखक म्हणतात की ज्या अर्थी कोटोमधल्या ज्या मॅकडोनल्डच्या दुकानात गेल्यावर आपल्याला तेरियाकी मॅकबर्स आणि बेकने पोटॅटो पाईज मिळतात, टेबलावरच्या मॅट्सवर शहरातील मोठ्या मंदिराचे नकाशे आढळतात आणि सभोवतालच्या पोस्टर्सवर सॅन फ्रान्सिस्कोच्या प्रेक्षणीय स्थळाची काय माहिती लावलेली दिसते. मात्र त्याहून महत्त्वाचे म्हणजे उलटी बेसबॉल कॅप घालणारी, तंग 501ची जीन्स घालून बिग मॅक्स खाणारी तिथली सर्व तरुण मंडळी, त्यांचे वागणे बोलणे, मान झुकवणे आणि उलॉंग चहाचे घुटके घेणे मात्र पूर्णपणे आणि स्वाभाविकपणे जपानी असते आणि ते चुकूनही रिओ, मोरोक्को किंवा मॅनाग्वा मधल्या मॅकडोनल्डच्या दुकानातल्या गिरायकासारखे वाटत नाहीत. आजकाल ज्या प्रकारे एखादी संस्कृती दुसऱ्या संस्कृतीच्या उत्पादनांना आपल्या रंगाला साजेशा रंगात बदलवून टाकते, त्यातून एक अनोख्या गोष्टीचे संपूर्ण नवे साम्राज्य काय होते, निर्माण होते. अशा पद्धतीची माहिती आपल्याला पॅसेज नंबर म्हणजे पेज नंबर 71च्या पॅसेज नंबर 2 मधून लेखकांनी दिलेली आहेत. त्यानंतर बघा, द अदर फॅक्टर कॉम्प्लिकेटिंग अँड एक्स्टिंग all these is people who are more and more themselves as many tongue and mongrels as cities like Sydney or Toronto or Hong Kong. I am in many ways
an increasingly typical specimen of many because I was born as the son of Indian parents in England, moved to America at 7 and cannot really call myself an Indian, an American or an Englishman. I was in short a traveler at birth for whom even a visit to the candy store was a trip through a foreign world where no one I saw quite matched by parents' inheritance or my one. Besides, even those who don't move around the world find the world moving more and more around them. Walk just 6 blocks in Queens or Berkeley and you are traveling through several cultures in as many minutes. Get into a cab outside the White House and you are often in a piece of Addis Ababa, and technology to compound this sense of availability so that many people feel they can travel around the world without leaving the room through cyberspace or CD-ROMs, videos and virtual travel. There are many challenges in this, of course, in what is say about essential nations of family and community. बघा आणि लेखक म्हणतात की ज्यावेळेस जे लोक म्हणजे सिडनी, टोरंटो किंवा हाँगकाँग सारख्या शहरामध्ये काय करतात, स्वतःच अधिक मिश्र भाषिक, बहुभाषिक आणि मिश्र जातीय, मिश्रवंशीय बनले आहेत. मी स्वतः देखील बऱ्याच बाबतीत याचा एक वैशिष्ट्यपूर्ण काय आहे, नमुना आहे. केवळ या कारणाकरता की मी भारतीय आईवडिलाचा मुलगा म्हणून इंग्लंडमध्ये जन्माला आलेलो आहे आणि वयाच्या 7व्या वर्षी अमेरिकेत स्थायिक झालो, त्यामुळे मी खरोखर स्वतःला भारतीय, अमेरिकन आणि इंग्रज म्हणू शकत नाही. थोडक्यात सांगायचे तर जन्मतच मी एक प्रवासी होतो. माझ्या दृष्टीने कॅन्डी स्टोअरमध्ये जाणे देखील एखाद्या परक्या जगात गेल्यासारखे, परदेशवारी केल्यासारखे होते, कारण तिथे दिसणारे कोणीही माझ्या पालकांच्या किंवा स्वतःच्या वंशाशी जुळणारे नव्हते. तसेच जे स्वतः जगभर फिरत नाहीत त्यांनाही जग अधिकाधिक त्यांच्या भोवती फिरत असल्याचे भासते. क्वीन्स आणि बर्कलेमध्ये तुम्ही फक्त 6 ब्लॉक चाललात तरी तेवढ्या मिनिटात तुम्ही अनेक संस्कृतीमधून प्रवास केलेला असतो. व्हाईट हाऊसच्या बाहेर कॅबमध्ये बसलात तरी तुम्ही बरेचदा ॲडिस आबाबाच्या गाडीत बसलेले असता. तंत्रज्ञान देखील या सहज उपलब्धतेची भावना अधिक तीव्र करते, ज्यामुळे कित्येक लोकांना वाटते की खोलीतून बाहेर न पडता सायबर स्पेस किंवा CD-ROM, व्हिडिओ आणि व्हर्च्युअल प्रवासाच्या माध्यमातून ते जगभर प्रवास करू शकतात. अर्थातच यात अनेक आव्हाने आहेत, जसे आवश्यक त्या कौटुंबिक कल्पना, सामाजिक समजुती, मते आणि विश्वासार्हता याबद्दल आणि वातानुकूलित, पूर्णपणे कृत्रिमरित्या तयार केलेले काय आहे तिथलं ते वातावरण आहे. ठीक आहे, अशा पद्धतीची माहिती आपल्याला पेज नंबर 71 वर मिळालेली आहेत. यानंतरची जी माहिती आहे ती आपण आता नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू.